स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज आपण गुळाचा पौष्टिक शिरा करणार आहोत. त्यासाठी मी साजूक तूप घेतलेलं आहे. अर्धी वाटी त्यामध्ये मी रवा टाकणार आहे आणि हे चांगलं खरपूस असं भाजून घेणार आहे. मंद आचेवर आपण रवा हा भाजून घेणार आहोत, जेणेकरून की आपला शिरा हा अगदी चवदार लागणार आहे. बघा, हलक्या आचेवर खरपूस असा रवा भाजून घेतलेला आहे. आता हा रवा मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि याच पॅनमध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार गूळ टाकूया. तुम्हाला गोड शिरा पाहिजे असेल तर तुम्ही गूळ जास्त घाला आणि तुम्हाला मीडियम पाहिजे असेल तर गूळ थोडा टाका. आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि गूळसुद्धा विरघळलेला आहे. आपण आपला भाजलेला रवा हा त्यामध्ये छान असा मिक्स करूया. रवा खरपूस भाजल्यानंतर त्याला पाणीसुद्धा जास्त लागतं, त्यामुळे पाणी थोडं शिऱ्याला जास्तच पाहिजे. बघा, पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आता आपण यात बदाम काजूचे काप टाकूया आणि मिश्रण सर्व एकत्र करून घेऊया. खूप साधी, सोपी आणि पौष्टिक रेसिपी आहे. आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे. आता आपण याची एक वाफ काढून घेऊया. साधारणतः 5 मिनिटात तयार आहे आपली रेसिपी. चॅनल नवीन आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. मध्यंतरी 8 दिवस आईची तब्येत बरोबर नसल्यामुळे माझे रेग्युलर व्हिडिओ टाकणे झाले नाही, त्याबद्दल क्षमा असावी. तयार आहे आपला गुळाचा शिरा.